तर विषय असा होता की हे जे आता असं हेल्मेट आहे ना. नमस्कार सगळ्यांना, राम राम. पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ही आहे माझी कंपनी इकडे आणि मी जस्ट आता कॅमेरा सेटअप केलेला आहे. बघू किती वर्क होतं किती नाही होत आणि ऑडिओ क्वालिटी वगैरे. सो लेट स्टार्ट द बाईक. आय डोंट नो किती विजिबल आहे किती नाही, बघू. आणि हिअर वी गो. ऐसा फुल एकदम कॅमेरा ऑन भाई माझा. आणि हेल्मेटचं तोंड खूप मोठं दिसतंय, बट ठीक आहे, इट्स ओके. मी हे करून घेतलेलं आहे, काय नाव त्याचं, माझं वायझर लावून घेतलेलं आहे, त्यामुळे काही एवढं दिसत नाही कोणाला काय कोण चाललंय काय नाही. फक्त पोलिसांनी थांबवलं नाही पाहिजे. तसं माझा व्ह्यू ब्लॉक नाही होते यामुळे, कारण की असा रूल आहे की व्ह्यू ब्लॉक जर झाला तर फाईन बसतो. बट लेट्स सी की काय होतं. घरी तर पोचू बाई पहिले. सो जस्ट मी आत्ता फिनिश केलं. तर गाईस तुमचा लास्ट. तर यानंतरचा माझा आवाज रेकॉर्ड नाही झाला बिकॉज म्यूटचं जे बटन राहतं माईकचं ते दणक्यामुळे दाबलं गेलं, कारण की मी एकदम कंजस्टेड जागेत हेल्मेटमध्ये ठेवलं होतं. सो पुढचं तर काही रेकॉर्ड नाही करू शकला मी. म्हणजे व्हिडिओ आहे बट ऑडिओ नाही आहे, खूप कमी ऑडिओ आहे. व्हॉल्यूम डाऊनचं बटन होतं ॲक्च्युली, ते म्यूटचं नव्हतं. बट सो मी आलो घरी आणि असा रस्ता आहे, पुन्हा एकदा कधीतरी दाखवेल नीट रस्ता वगैरे तिकडून येण्याचा. तर आता चला डायरेक्ट घरी जाऊन भेटूया मग. तर असा होता मित्रांनो माझ्या इथला सनसेट. तुम्ही बघितला असेल, टाईमलॅप्स घेतला मी यावेळेस बिकॉज सन थोडा हार्श आहेच अजूनही, कारण की ढग नाही आहे, पाऊस पडत नाही आहे इथं. म्हणजे सॉरी, पाऊस आता पडायचा प्रश्न नाही, बट थोड्या दिवस पाऊस पडत होता तर इतका सुपर होता, ढगं वगैरे राहायचे मस्त पैकी आणि सनसेट असा एकदम सही यायचा. बट इट्स ओके नाऊ. आता पूर्ण ढग क्लिअर आहे, तर सनसेट असा दिसला माझ्या इथून आणि असं ऊन येत राहतं माझ्या इथून. तर असा होता माझा आजचा दिवस, स्टार्टिंग फ्रॉम दी रायडिंग. आणि तिथं व्हॉइस ओव्हरने धोका देऊन, सॉरी माईकने नाही, मी माझ्या इथं जे हेल्मेट आहे ना, एक मिनिट. तर विषय असा होता की हे जे आता असं हेल्मेट आहे ना, तर इथं माझा कॅमेरा लागला होता राईट. बट याच्यामध्ये इथं मागे मी हे टाकलं होतं, माझे माईक आहे ना ते इथं टाकलं होतं. बट जो ट्रान्समिटर आहे तो तर बरोबर बसला, बट जो रिसिव्हर होता ना त्याचं बटन दाबलं जात होतं. जेव्हा दणका येत होता ना हेल्मेटवर असं होत होतं, तेव्हा ते दाबलं जात होतं. म्हणून त्याचा ऑडिओ रेकॉर्ड झाला आहे बट खूप लो याच्यावर, बिकॉज त्याचं व्हॉइस लो कमी जास्त करायचं पण रेकॉर्डिंगचं आहे बटन. सो ते लोवर दाबलं जात होतं, त्यामुळे खूपच कमी आवाज रेकॉर्ड झाला. तो मी इन्हान्स केला थोडा पार्ट, बट नाही झाला म्हणून व्हॉइस ओव्हर देऊन दिला. सो असं काही केलं तर मी नेक्स्ट ब्लॉग किंवा येणाऱ्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेल की मी माझ्या ब्लॉगिंगसाठी काय काय यूज करतो आणि कसा सेटअप आहे माझा हेल्मेटचा वगैरे. हेल्मेट तर पूर्ण गेलेलं आहे माझं, बघत असतात तर एकदम. तर याला मे बी हे सगळं एखाद्या आर्टिस्टकडे नेऊन सगळं बदलवून एकदम भारी हेल्मेट करून घेईल. मॅट फिनिश कधीच नका घेऊ, ही ॲडवाईस तुम्ही लक्षात घ्या. मॅट फिनिशवाला कधीच हेल्मेट घ्यायचं आहे, बिकॉज हे जे आलेलं आहे ना सगळं असं, हे सगळं निघालेलं आहे याच्यावर. हे कशामुळे निघालं माहिती का, जेव्हा आपण कुठं हेल्मेट गाडीला लावून जातो आणि चालला जातो ना, तर मग ते एखाद्या वेळेस हवेने सरकतं बाजूला, मग गाडीचे जे शार्प एजेस राहतात ते लागून ते खराब होतं. किंवा जर तुम्ही हेल्मेट घातलेलं नाही आहे, गाडीला लावलेलं आहे आणि तुम्ही गाडी चालवताय, त्याच्यामुळं होतं. किंवा पडला जातात, मॅट फिनिश निघून जातं. म्हणजे सगळेच मॅट फिनिश नाही निघत, हे निघालं. सो ठीक आहे, आता खराब झालेलं आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. तर दिवसा काही नाही केला, आता पण ऑफिसचं काम चालू आहे. सो म्हटलं जरा सनसेट रेकॉर्ड करू आणि बोलू तुमच्याशी. तर इथेच संपूया आजचा ब्लॉग. मागच्या ब्लॉगचा प्रतिसाद खूप भारी होता तुमचा, तसंच या ब्लॉगला पुढच्या काही ब्लॉगलाही राहू द्या आणि शेअर करा व्हिडिओ सर्वात जास्त सगळ्या लोकांपर्यंत. तर आता मग भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, राम राम.